आज मी एवढे रेडी होऊन कुठे चालले तर चला तुम्हाला सांगते. आणि हा जो ब्लाऊज मी वेअर केलेला आहे ना, तो मीच स्टिच केलेला आहे. तर कसा दिसतोय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि स्वतः शिवून ब्लाऊज घालण्यात वेगळीच मज्जा आहे. तर चला सांगते तुम्हाला. जे आधी ब्लाऊज होते ना, ते मी सगळे व्यवस्थित पिशवीत भरून ठेवले. आणि मी गावात गेलेले होते शॉपिंग करायला, थोडीफार कामं होती ती करायला. आणि बघा माझा अवतार अवतार कसा झालाय. त्यानंतर ना ब्लाऊज आलेली होती, ती व्यवस्थित बघितली की ते आहे काय नाही, म्हणलं चला ते शिवूयात आता. कारण मग झोपून घेतलं तर परत काम कोण करणार? त्याआधी जे आधीचे ब्लाऊज होते ते कटिंग करायला घेतले आणि कापड खूपच कमी होता, म्हणून मग थोडा वेळ लागला जुळवाजुळव करायला. कापड कमी असला की अशीच जुळवाजुळव करावी लागते. आणि पावसाने सुद्धा थैमान घातलेलं आहे. त्याच पावसात ब्लाऊज शिवायची खूप अशी मज्जा येते खरंच. हे ब्लाऊजसुद्धा रेडी झालेलं. आणि त्यानंतर ना म्हणलं चला हे ब्लाऊज घालूयात, पण त्याच्यावर साडी कोणती घालायची, म्हणून ह्या साडीवर पण ब्लाऊज नव्हतं. मग हीच साडी वेअर केली. खूप छान असं कॉम्बिनेशन दिसत होतं. तर तर मी जात होते इथं बड्डेला. तर चला